कार्यक्रमासाठी आटपाडी तालुक्याचे नेते मान्य श्री तानाजीराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल शेठ पाटील तसेच दिगंजी गावचे सरपंच अमोलदादा मोरे, माजी उपसरपंच विकास पाटील, शहाजी जाधव, तसेच या दिगंजी गटाचे उमेदवार पृथ्वीराज भैया पाटील व दिगंजी गणाचे उमेदवार कल्पना देवेंद्र पुसावळे, आम्ही सर्वजण जुने एकनिष्ठ भाजपा म्हणून मोहनभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रणवदादा गुरव व आम्ही मिळून आम्ही जी उमेदवारी पाठ मागत होतो, बाबा जुने आम्ही हे काम करतोय 10-15 वर्षापासून आहे, चळवळीपासून काम करतोय, आम्हाला उमेदवारी द्या. आम्हाला उमेदवारी मिळाली नाही आणि मिळाली नाही त्याचा राग पण नाही, पण आम्हाला तसं सांगितलं पण नाही. समजून सांगितलं असतं, थांबा म्हणले असते तरी काय अडचण नव्हती. आम्ही प्रणवसाठी आग्रही होतो. भाव असतील, आम्ही असो, सगळे आमचे जेव्हा भावाचे सवंगडी असतील, सगळ्यांची इच्छा होती की एवढ्या दिवसातून संधी मिळली. 2002 ला ओबीसी महिला आरक्षण पडलं होतं, त्यानंतर 24 वर्षानंतर उमेदवारी मिळत होती, पण काय मिळाली नाही. बरं, कोणतरी आम्ही दिवस रात्र काम करायचं, लोकांच्या सेवेत राहायचं, अडचणीला लोकांच्या मदतीला धावून जायचं, आणि कोणतरी एखादा धनदांडगा मोठा प्रसंग म्हणजे उमेदवार आमच्या पुढे देत असतील आणि पैशाचा निकष लावत चला, तर सर्वसामान्य घरातल्या मुलांनी राजकारण करायचं का नाही, असा पण विषय या ठिकाणी होतोय. मग आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि हा उठाव केला आणि हा पाठिंबा म्हणून आम्ही पृथ्वीराज भैयांना आणि देवाप्पांना देतोय. आणि हा नुसता पाठिंबाच नसून दिगंजी गावातून भावांच्या नेतृत्वाखाली प्रणवदादा आम्ही असू 1000 मताचं लीड देणार असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ऋषीबाई आहेत माझे ग्रामपंचायत सदस्य, आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू आणि या दोन्ही सीटाला कुठेही कमी पडणार नाही असं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.